पत्रकार दिनाचे औचित्य साधून पाचोरा तालुक्यातील सर्व पत्रकारांना कार्यसम्राट आमदारांनी आपल्या मध्यवर्ती कार्यालयावर आमंत्रित करून त्यांना प्रशस्तीपत्र आणि पेन देऊन त्याचे सत्कार समारंभ केले. समारंभ करत असताना वरिष्ठ ज्येष्ठ पत्रकारांची उदाहरणं देत मनमोकळ्या गप्पा गोष्टी करत त्यांनी आपला आर्थिक कणा कसा सुधारता येईल याकडेही दूरदृष्टिकोन आखलेले ध्येय धोरणं आपल्या पत्रकारांसमोर मांडले. वेळेस बोलताना वेगवेगळे शेतकरी फार्म प्रोड्यूस कंपन्या ओपन करून महिला बचत गटांना एकत्र येऊन मोठे व्यवसाय पण आपल्यासारखा सर्वसामान्य होतो. मी करू शकलो, आपणही करू शकता. फक्त एकत्र येण्याची गरज आहे आणि आपले ध्येय धोरण पत्रकारांसमोर मांडले. परंतु पत्रकारिता करत असताना मला वाटतं त्यांच्या इतका उत्कृष्ट शेतकरी, आदर्श शेतकरी म्हणून त्यांना पुरस्कार मिळायला पाहिजे अशी वस्तुस्थिती आहे. आमचे श्यामभाऊ आहे, स्टॅम्प पेंटरकी करताय, पण पत्रकारिता हा छंद म्हणून जोपासताय. पण जर का तुम्ही जसं सुनील भाऊने सांगितलं, आपण एक चौथा आधारस्तंभ आहे, तो आता नावाला राहिला आहे. पण जर तुम्ही पाहिलं, एक इतकी बेकार अवस्था आहे. एक पत्रकार, एक वकील, एक म्हणजे पुढारी, राजकीय पक्ष आणि वकील, पोलीस, या चार लोकांना तुम्ही फक्त बँकेत जा आणि सांगून पहा पत्रकार आहेत, मला कर्ज दे. त्याच्यामुळे बाजूंनो आपल्याला जरी असं वाटत असलं की हो मी आमदार आहे, पण विचारून पहा बँक उभी करते. तुम्हाला लगेच वाटत असेल मी मोठ्या लेवलचा पत्रकार आहे, जाऊन पहा जरा बँकेत उभी करते. लग्नावरती लग्न लग्न पण होते मध्ये. आपल्याला इथून सुरुवात करावी लागणार आहे की आमची अशी प्रतिमा का करून ठेवली, असं काय झालं, इथून मला वाटतं आम्हाला सुरुवात करावी लागणार आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागणार आहे. माझा विषय अनेक आहेत, पण खरोखर मी तुमचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो की आपण एक संघ, हे जे चारही जर एक ठिकाणी आलो ना, आपण कशा बँका उभ्या करत नाही आपल्याला, आपण पाहू ना. पण आपल्यात एकमत पाहिजे, पत्रकार, वकील, पोलीस आणि पुढारी, हे चारही जर का आपण एकत्रित आलो तर कोणती बँक उभी करत नाही. डॉक्टरांना देतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळेजण जर का एकत्रित आहोत. आता आमचं चाललेलं आहे, सुनील भाऊ त्या विषयावर काम करतात. आमचं फ्युचर प्लॅनिंग जे आहे ते त्याच्यावरच आहे. आता त्यांना शेतकरी सेनेचे आपण जिल्हाध्यक्ष आहे, इतकं क्रिएटिव्ह काम करताय की जेव्हा ते समोर येईल त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल. आता आम्ही इथं प्रोड्युसर कंपन्या, ऍग्रिकल्चरच्या, शेतकरी बांधवांच्या आम्ही प्रोड्युसर कंपन्या तयार करतो आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला छोटे छोटे व्यवसाय करता येतील का, एक चांगल्या पद्धतीचे. तुम्हाला लक्षात येईल, अजून म्हणजे खाली ग्राउंड लेवलला काम चालू आहे, पण वर्षभरानंतर आपल्याला लक्षात येईल की आम्ही या सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित आणून त्यांचे गट तयार करून आपल्याला पुढे जाता येईल का आणि त्यांना प्रगतीच्या दिशेने नेता येईल का. तोच प्रश्न मी तुम्हाला केला होता. पत्रकार हा विषय बाजूला ठेवा, पण आमच्या घरच्या मंडळीला एकत्रित करून त्यांचा बचत गट तयार करून त्यांच्यावर कर्ज काढून त्यांना एकत्रित व्यवसाय उभा करून त्यांना आपल्याला बॅकबोन तयार करता येईल का, आपल्याला त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून त्यांचा व्यवसाय आपल्याला यशस्वी करता येईल का. अशा पद्धतीने जर का आपण गेलो तर मला वाटतं आता समजा जे काय 10, 20, 50 आपल्यावर प्रमुख पत्रकार असतील, या सगळ्यांच्या घरच्यांनी, मंडळींनी जर एक आपला बचत गट तयार केला, आज लाखो रुपये कर्ज त्यांना बँका द्यायला तयार आहे, राज्य सरकार त्यांचं व्याज माफ करायला तयार आहे. पत्रकार म्हणून तुम्ही जर का, मी जसं म्हटलो की पत्रकारितेचा उपयोग चांगल्या ठिकाणी करून आपल्याला यशस्वी होता येईल का, तर मला वाटतं होय, 100% आपल्याला यशस्वी होता येईल. पण त्याच्यासाठी आपली मानसिकता पाहिजे, त्याच्याकरता आम्ही एकत्रित असले पाहिजे. पण आम्हीच जर का पाणी ओतत बसलो आणि त्याच्यातच जर का आपला वेळ घालवत बसलो तर मला वाटतं ते अतिशय चुकीचं असेल. म्हणून आपण
या पत्रकार दिनाचं औचित्य साधून जे काय मागे झालं गेलं ते गंगेला पावलं, काय कोणाचाच काही ठिकाणा नाही ना. का मग की एकमेकांची मुनी दुनी काढून नाही काय जिरवायची आहे, काय जिरवायची तेच म्हणतो ना. काय आहे आता पहिलेच आपल्याला अशी परिस्थिती आहे. दर वेळेस आम्हाला कार्यालय द्या, आमचे जाळ बांधा, ऑफिस बांधा, कशाला करा. पहिले आपण सक्षम व्हा. मला असं वाटतं की माणसाला पहिल्यांदा मी सक्षम कसा होईल, आम्हाला सक्षम कसं होता येईल, आम्हाला हा फक्त छंद म्हणून कसा जोपासता येईल, याला जर मी व्यवसाय म्हणून पाहत असेल तर त्याला आपल्याला बाजूला कसं करता येईल, हा प्रयत्न मला वाटतं आपण सगळ्यांनी करावा. याच्यासाठी मला वाटतं आपण दर महिन्याला पत्रकार परिषद बाजूला ठेवा, पण आपण दर महिन्याला करा, एकमेकांशी संवाद करा, एकमेकांची त्याच विषयावर फक्त चर्चा करा. बरं, मी तेच म्हणतो की एक आपल्याला उपयोग करून घेतात. एक चांगल्या कामाकरता तुम्ही पत्रकार म्हणून एकदा सरपुढाऱ्याचा ऐकणार नाही अधिकारी, पण तुम्ही जर का चांगल्या कामासाठी पत्रकार म्हणून गेले की आमचं असं असं काम आहे हे तुम्हाला करावं लागेल, तो 100% करेल. पण तुम्ही जर का जाहिरातीसाठी गेले, तुला हे द्यावं लागेल ना, तू पाहून घे, मग कार्यक्रम खतम. या दोन गोष्टी आहेत. पण तुम्ही पत्रकार म्हणून चांगल्या कामाकरता तुमचं एखादी काम असेल, आपल्या गटाचं काही काम असेल, आपल्या व्यवसायाच्या बाबतीत काम असेल, आणि तो काहीतरी घेण्याकरता जर का फाईल थांबवलेली असेल, तर त्यावेळेस जर तुम्ही गेले तर ते 1001% एका मिनिटात तो सही करून तुमच्यावाली फाईल तुम्हाला देऊ शकतो. पण हेच जर का आपण उलट केलं, आणि ती मला वाटतं ते क्षणिक सुख आहे. मी जसं म्हटलो की लोक आता ह्या 10 वर्षाच्या किंवा मागच्या पंचवार्षिकच्या विधानसभेच्या फाईलीचं माझं उत्पन्न किती होतं आणि आता मी कितीचा मालक झालोय, याच्यापेक्षा तू आयुष्यभर काय केलं याचा आलेख पहिल्यांदा तपासा. की तुम्ही आयुष्यभर काही केलं नाही, तुमच्या पोरांचा कार्यक्रम लागून गेला, त्यांनी काही केलं नाही, आता आमच्या फायली काय तपासतात. आणि 25 वर्ष झाले मी राजकारणात जसा पाय ठेवला तसं पहिल्यांदा मी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी उभी केली. 2000 मध्ये राजीनामा दिला, 2001 मध्ये नगराध्यक्ष झालो, 2002 मध्ये खाली उतरलो, आणि 2002 मध्ये पहिली मातोश्री जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी या महाराष्ट्रातला मराठी माणूस पहिल्यांदा कदाचित हा किशोरराव केली. मग तेव्हा मी 35,000 GPM घेऊन आलो होतो. पण मग डेअरिंग केली, गेलो पुढे गेलो आणि यशस्वी झालो. एकाच्या 3 जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी उभे केल्या. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी एवढे उद्योग उभे केले. आतापर्यंत 450 घरं मी बांधून विकले, 3 जिनिंग प्रेसिंग बांधून विकल्या गेल्या, 450 घरं विकले. आज माझी उत्तर महाराष्ट्रातली सगळ्यात टॉपची फॅक्टरी नर्मदा ॲग्रो इंडस्ट्रीज म्हणून आज नावारूपाला येते. याच्याकरता व्यवसाय उभे करावे लागतात, 24 तास 18 तास तिथं काम करावं लागतं, आणि मगच आपण सल्ले देऊ शकतो, तोपर्यंत आपण देऊ शकत नाही. याच्याकरता मी तुमच्यापेक्षा काही खूप सक्षम होतो असं ना, मी तुमच्या हातात होतो, पण याच्याकरता आपल्याला स्वतः उतरावं लागतं, स्वतः त्याच्याकरता पुढे जावं लागतं. 100% यश आपल्या पाठीमागे येतं, पण त्याच्याकरता आपली स्वतःची मानसिकता, स्वतःची तयारी त्या पद्धतीची असली पाहिजे. नाही तर आम्ही इथेच जर का असं करत बसलो तर मला वाटतं ते शक्य नाही. ते जर का सवय पडली तर त्याला तिकडून बाहेर जायची पण इच्छा होती. त्याच्यामुळे मला वाटतं एक चांगल्या कामाच्या दिशेने, चांगल्या कामाच्या मार्गाने जर का आपण गेलो तर एक चांगल्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी यश संपादन करू शकतो, असं माझं मत आहे. चुकलं असेल तर माफ करा.